आणि आता काही महत्त्वाच्या घडामोडी पाहूयात। ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाचे मुंबईत जोरदार वारे वाहत आहेत। त्यातच मनसेमध्ये सध्या जोर बैठकांचं सत्र मोठ्या प्रमाणात सुरू आहे। राज ठाकरेंच्या उपस्थितीत आज महत्त्वाची मनसे उपाध्यक्षांची बैठक होतीये। ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चा सुरू असताना या बैठकीला महत्त्व आहे। बैठकीत राज ठाकरे कोणता मंत्र पदाधिकारी आणि उपाध्यक्षांना देणार याची उत्सुकता आहे। तर सामनाच्या मुखपृष्ठावर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचा एकत्र फोटो छापण्यात आलाय। अनेक वर्षांनंतर सामना मुखपृष्ठावर राज आणि उद्धव एकत्र झळकलेत। उद्धव ठाकरेंच्या कालच्या वक्तव्याची मुखपृष्ठावर पहिलीच बातमी आहे। महाराष्ट्राच्या मनात आहे तेच होणार असं काल उद्धव ठाकरे म्हणाले होते। राज आणि उद्धव ठाकरे यांचे सूर जुळणार का याची उत्सुकता आता वाढली आहे। तर या सर्व चर्चांवर पहिल्यांदाच उद्धव ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली आहे। मनसे नेते संदीप देशपांडेंनी उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना फोन करावं असं म्हटलं आणि त्यानंतर अवघ्या तासाभरात उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंसोबत युतीवर मोठं भाष्य केलं। जे जनतेच्या मनात आहे ते होईल असं म्हणत आता थेट बातमीच देऊ असं वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केलंय। जे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे ते होईल। मी तुम्हाला एका वाक्यात सांगितलेलं आहे, त्याच्याबद्दल बाकीचे जे काही बारकावे आहेत ते आम्ही बघतोय। माझ्याकडे शिवसैनिकांच्या मनात कुठेही संभ्रम नाही आणि जे काही त्यांचे सुद्धा सैनिक एकमेकाच्या आमच्या संपर्कात आहेत त्यांच्याही मनात संभ्रम नाही। तर माझं म्हणणं की संदेश वगैरे देण्यापेक्षा आम्ही जी काय बातमी द्यायची ती बातमी देऊ। तर मनसे ठाकरेंच्या शिवसेनेच्या युती संदर्भात कोणतंही भाष्य करू नका अशा सूचना राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिल्याची माहिती आहे। दरम्यान युतीबाबत कोणत्याही औपचारिक प्रस्ताव आला नसल्याची माहिती देताना मनसे नेते संदीप देशपांडेंनी ठाकरेंच्या शिवसेनेला टोलाही लगावला। बघा, आमची जीप पोळलेली आहे, तुमची नाही पोळली। आमची जीप पोळली आहे ना, 14ला पण आमची पोळली आहे, 17ला पण आमची पोळली आहे। त्यामुळे आम्ही ताक पण फुंकून पिणार। ज्या दिवशी सन्माननीय राजसाहेबांकडे ठोस प्रस्ताव येईल त्या दिवशी त्याच्यावर ते निर्णय घेतील। महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात होतं की या दोघांनी मिळून सत्ता स्थापन करावी 2019ला, म्हणून त्यांनी त्यांना दोघांना मिळून निवडून दिलं। पण उद्धव ठाकरेंनी जनतेच्या मनात आहे ते केलं नाही, स्वतःच्या मनातलं केलं। त्यामुळे जनतेच्या मनात काय आहे याच्यापेक्षा उद्धव ठाकरेंच्या मनात काय आहे हे ऐकण्यास आम्ही जास्त उत्सुक आहोत। स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचं जेव्हा निधन झालं त्याच्यानंतर ठाकरे ब्रँड टिकवायचं काम जर कोणी महाराष्ट्रात केलं असेल तर ते राज ठाकरे साहेबांनी केलंय आणि तो टिकवतोय आम्ही। त्यासाठी कोणाच्या टेकूची गरज नाही।